हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फार्माटॉक्स. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे कॅप्सूल्स. व्हिडिओ चालू करण्याआधी आपण कॅप्सूल कशी असते किंवा कशी दिसते हे बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय असतं कॅप्सूल म्हणजे. तर ही जी असते, ही जी तुम्हाला दिसते, तर अशा प्रकारे ही कॅप्सूल दिसत असते. आता अशा प्रकारचं तुम्ही कॅप्सूल बऱ्याचशा बघितल्या असाल. यामध्ये वेगळ्या कलरच्या किंवा त्यात आत जे मटेरियल असतं ते वेगळ्या प्रकारचं, फक्त पांढऱ्याच गोळ्या वगैरे. तर हे स्ट्रक्चर असतं कॅप्सूलचं. आणि यामध्ये काय असतं, तर हे जे दोन असतात भाग या कॅप्सूलचे ते ओपन होत असतात. आता हे इझिली ओपन झाले का, तर मी मगाशीच ओपन करून घेतले, नाही तर एवढ्या सहजासहजी हे ओपन होत नाही. आणि यातून बघा ह्या गोळ्या पण पडत आहेत लहान लहान, तुम्हाला दिसत असतील तर अशा गोळ्या ह्यात भरलेल्या आहेत. तर ह्याला आपण काय म्हणतो, कॅप्सूल. तर ही कन्सेप्ट आय होप तुमच्या लक्षात आली असेल की एक शेल असतं, म्हणजे बाहेरून एक शेल असतं, त्यात आत काहीतरी भरलेलं असतं मटेरियल, त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. आणि ते ओपनही होतं जर का आपण थोडं प्रेशर देऊन ओपन केलं तर. तर कॅप्सूलचं डिटेलमध्ये ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, डेफिनेशन किंवा टाईप्स जे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूयात. मी तुम्हाला मगाशी कॅप्सूलचं स्ट्रक्चर दाखवलेलंच आहे. तर तसंच बघा, इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथं जे आहे ते दोन पार्ट आहेत कॅप्सूलचे, हे ओपन होऊ शकतात. आणि यामध्ये आत काहीतरी मटेरियल भरलेलं आहे, इथं पावडर मटेरियल दिसतंय. तर अशा प्रकारचं कॅप्सूलचं स्ट्रक्चर असतं. नेक्स्ट बघूयात आपण डेफिनेशन काय आहे कॅप्सूलची. तर कॅप्सूल आर डिफाइंड ॲज सॉलिड डोसेज फॉर्म्स ऑफ मेडिकामेंट विच कंटेन्स ड्रग अँड एक्सिपियंट. दे आर enclosed within a casing called shell, which is practically tasteless, hard or soft soluble container structured exclusively from gelatin. आता बघितल्यावर सगळं असं हे झालं असेल, काहीच समजलं नाही. तर हळूहळू आपण एक एक पार्ट बघूयात. तुम्हाला कॅप्सूल लक्षात आली, मी मगाशी दाखवली ती कॅप्सूल असते. तर कॅप्सूल काय आहे, सॉलिड डोसेज फॉर्म आहे ऑब्व्हियसली. त्यामध्ये काय असणार आहे, ड्रग आणि एक्सिपियंट. ड्रग कुठं असणार आहे, एका केसमध्ये आत फिलअप केलेले असणार आहेत. ही जी आहे ही बाहेरची केस आहे, यामध्ये हे जे आहेत ते ड्रग आणि एक्सिपियंट फिलअप केलेले आहेत. आणि ही शेल आहे. तर ह्या केसला आपण काय म्हणतो, ही बाहेरची जी येलो कलरची केस दिसते त्याला आपण शेल म्हणतो, जी प्रॅक्टिकली टेस्टलेस असणार आहे, हार्ड किंवा सॉफ्ट असणार आहे, आणि जी सोल्युबल होणार आहे जेव्हा आपल्या पोटात जाते तेव्हा. आणि जी कशापासून बनवलेली असते, एक्सक्लुझिव्हली स्पेशली फ्रॉम जिलॅटिनपासून बनवलेली असते. तर तुमच्या लक्षात आलं का, कॅप्सूल ही सॉलिड डोसेज फॉर्म आहे ज्यामध्ये ड्रग आणि एक्सिपियंट एका शेलमध्ये पॅक केलेले असतात. जी शेल आहे ती जिलॅटिनची बनलेली असते आणि मोस्टली टेस्टलेस असते. कॅप्सूल जी असते ती दोन टाईपची असते, किंवा अजून भरपूर टाईप आहेत. मेन जे आहे ते हार्ड जिलेटिन आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. आता हार्ड जिलेटिन कॅप्सूलमध्ये काय असतं, अशी दाखवली होती मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या. तर ती होती हार्ड जिलेटिन, ज्यामध्ये हे दोन असे कॅप्सूलचे पार्ट होत असतात, इकडे एक इकडे एक. तर एक असतो कॅपचा पार्ट आणि एक असतो बेस. ही जी कॅप आहे ह्याचा डायमीटर जो असतो तो मोठा असतो आणि लेंथ जी असते कमी असते. बेसची लेंथ जास्त असते, डायमीटर कमी असतो, म्हणून कॅप काय होते, ह्या बेसवरती फिट होऊन जाते, व्यवस्थित बसते. एक्झाम्पल जे आहेत हार्ड जिलेटिन कॅप्सूलचे, ॲम्पिसिलिन कॅप्सूल, मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल. आता इथं PPT मध्ये माझी मिस्टेक झाली, इथे मी टॅबलेट केलेलं आहे, ते कॅप्सूल पाहिजे, हार्ड जिलेटिन कॅप्सूल. हार्ड जिलेटिन कॅप्सूलचे दोन कॅप्सूलचे स्ट्रक्चर बघितलं तर कॅप आणि बेस असे दोन पार्ट असतात जे हार्ड असतात आणि त्यात आत जे काही मटेरियल असेल ते फिलअप केलेलं असतं. नेक्स्ट आहे सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. आता सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल माझ्याकडे आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर नाही आहे, पण तुम्ही बघितले असेल बघा, अशी एक लहान एकसारखीच दिसणारी अशी कॅप्सूल असते, म्हणजे त्याला कॅप बेस वेगळं नसतं. तर पूर्णतः सिंगल जिलेटिनची बनलेली असते आणि त्याला कुठेही ओपनिंग करता येत नाही. त्यामध्ये मग अशी वेगवेगळ्या शेपची ही कॅप्सूल बनलेली असते. सॉफ्ट जिलेटिनची जी असते ती स्पेअर, ओव्हल, सिलेंडर किंवा ट्यूब अशा शेपमध्ये ती बनवलेली असते. तर ही तुम्ही कुठं ना कुठं बघितली असेल, आज माझ्याकडे दाखवण्यासाठी नाही. तर ही सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल काय असतात, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल्स आर युनिकली फॉर्म्युलेटेड टू एन्क्लोज सॉलिड, सेमी सॉलिड अँड लिक्विड डोसेज फॉर्म. जर का तुम्ही हार्ड जिलेटिनच्या कॅप्सूल बघितल्या, म्हणजे मगाशी मी दाखवली ज्याला दोन पार्ट आहेत, तर त्या कॅप्सूल्समध्ये मोस्टली सॉलिड जे काही मटेरियल असतं, ड्रग एक्सिपियंट फिलअप केले जातात. पण सॉफ्ट जिलेटिनचा ॲडव्हान्टेज काय आहे की यामध्ये सॉलिड पण फिलअप करू शकतो, सेमी सॉलिड पण, आणि लिक्विड ड्रग असेल तोही फिलअप करू शकतो.
तर तिन्ही प्रकारचे आपण ड्रग त्यामध्ये फिलअप करू शकतो. का तर ते कुठून ओपनच करता येत नाही, त्यामुळे स्पिल होण्याची काही चान्सेस राहत नाहीत. एक्झाम्पल बघा, क्लोरॅम्फेनिकॉल सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. नेक्स्ट बघा, आता डिफरन्स बघून घेऊयात दोन्हींमध्ये काय डिफरन्स आहे हार्ड जिलेटिन आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलची. इथं ओव्हल शेप दिलेला आहे बघा. तर हार्ड जिलेटिन कॅप्सूल मॉर्फॉलॉजी कसं असते, म्हणजे स्ट्रक्चर काय असतं त्यांचं, तर 2 पीस सिलेंड्रिकल हाफ्स. आता ह्यामध्ये 2 सिलेंड्रिकल पीस असतात, एक कॅप आणि एक बेस. सॉफ्ट जिलेटिनमध्ये कसं असतं, फ्लेक्झिबल कंटिन्युअस शेप. कंटिन्युअस शेपमध्ये म्हणजे ह्याचा कुठेही 2 पार्टमध्ये डिव्हिजन नसतं, ते जोडले जात नाहीत एकमेकाला. एक कंटिन्यू शेप असतो जो पूर्ण मटेरियल पॅक करून मिळालेला असतो. मटेरियल टू बी फिल्ड, ह्यामध्ये कोणतं मटेरियल फिल केलं जातं हार्ड जिलेटिनमध्ये, प्रायमरीली ड्राय पावडर्स किंवा सॉलिड्स, म्हणजे सॉलिड मटेरियल जे काय असेल किंवा पावडर मटेरियल असेल तेच फिलअप केलं जातं हार्ड जिलेटिन कॅप्सूलमध्ये. सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलमध्ये सॉलिड्स, सेमी सॉलिड्स अँड लिक्विड्स, मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियल भरता येऊ शकतं किंवा फिलअप करता येऊ शकतं. स्पेशलाइज्ड नॉमेनक्लेचर, म्हणजे अजून काही ह्याला नाव आहे का वेगळं, तर हार्ड जिलेटिन कॅप्सूलला नाही आहे. सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलला पर्ल्स, म्हणजे जे स्मॉल स्फेरिकल फॉर्ममध्ये, म्हणजे ह्या फॉर्ममध्ये असतील गोल शेपमध्ये, तर पर्ल्स नाव एक असतं त्या कॅप्सूल्सना. एक्झाम्पल्स बघा, मगाशी पण बघितलेत आपण, ॲम्पिसिलिन किंवा मल्टीविटॅमिन्सचे जे काही कॅप्सूल्स असतात त्या, आणि इथं क्लोरॅम्फेनिकॉल. आय होप तुम्हाला डिफरन्स लक्षात आला असेल. ॲडव्हान्टेजेस बघूयात आता ह्या हार्ड जिलेटिन आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलच्या. तर 3 टाईपमध्ये आपण ॲडव्हान्टेजेस कन्वर्ट करू शकतो. एक तर पेशंट रिलेटेड, बायो अवेबिलिटी रिलेटेड अँड इफिकेसी रिलेटेड, आणि थर्ड जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग अँड फॉर्म्युलेशन रिलेटेड ॲडव्हान्टेजेस बघू शकतो. तर फर्स्ट जो आहे तो पेशंट रिलेटेड काय असू शकतात ॲडव्हान्टेजेस, तर इझी टू स्वॅलो, म्हणजे पटकन खाता येऊ शकतात. सेम टॅबलेटसारखं पटकन आपण ते ओपन करायचे, जे काही त्याचं पॅकिंग असेल त्यातून, आणि पाण्यासोबत घेऊन टाकायचे. तर आणि स्मूथ आणि स्लिपरी हा एक टॅबलेटच्या कंपॅरिझनमध्ये ॲडव्हान्टेज होतो, की पटकन त्या टॅबलेटपेक्षा फास्ट स्मूथ असल्यामुळे त्याचं बाहेरचे स्ट्रक्चर पटकन गिळल्या जातात. इफेक्टिवली मास्क बिटर टेस्ट अँड अनप्लिजंट ओडर्स, तर ह्यामध्ये पण सेम ॲडव्हान्टेज आहे. तर काय होतं, जे काही ड्रग खराब टेस्टचे असतील तर बेसिकली जिलेटिन जे असतं त्याचं बाहेरचं कवरिंग ते टेस्टलेस असतं, त्यामुळं आतलं जो काही मटेरियल आपण फील करतोय ते बिटर टेस्टचं मटेरियल आपण त्यामध्ये फील करू शकतो, खराब टेस्टचं मटेरियल त्यामध्ये फिलअप करू शकतो. काय होणार आहे, आपल्या तोंडात तर ती चव येणार नाही, आपल्या तोंडात तर जिलेटिनचीच चव येणार आहे. आणि ते जेव्हा कॅप्सूल आपल्या GI ट्रॅकमध्ये जाईल तेव्हा तर त्याची काही टेस्ट आपल्या तोंडामध्ये येत नसते, त्यामुळे बिटर टेस्ट असेल किंवा खराब टेस्टचे ड्रग आपण त्या कॅप्सूलमध्ये फिलअप करू शकतो. नेक्स्ट आहे इलिगंट इन ॲपिरन्स विथ अ वाईड रेंज ऑफ कलर्स. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे कलर्समध्ये पण अवेलेबल असतात आणि दिसायला छान दिसत असतात, इलिगंट ॲपिरन्स असतो. तर त्यामुळे पण पेशंट ते खाण्याचे चान्सेस वाढतात. नेक्स्ट ॲडव्हान्टेज जे आहे ते बायो अवेबिलिटी अँड इफिकेसी रिलेटेड आहेत. तर बायो अवेबिलिटी समजून घेण्यासाठी आपण आधी समजूयात की आपला जो काही डोसेज फॉर्म असतो त्याचा प्रवास कसा होतो, जे आपण ओरली घेतो ते. तर जेव्हा तुम्ही टॅबलेट किंवा कॅप्सूल काय करता, सगळ्यात आधी तोंडातून घेतात, तर तोंडातून ते जातात अन्ननलिकेत. अन्ननलिका म्हणजे इसोफॅगस इंग्लिशमध्ये, इसोफॅगसमधून जातात स्टमकमध्ये म्हणजेच पोटात, तिथून जातात इंटेस्टाईनमध्ये. तर इंटेस्टाईन आणि स्टमकमध्ये हे डिझॉल्व्ह व्हायला चालू होतात आणि इंटेस्टाईनमध्ये पोचल्यानंतर ते डिझॉल्व्ह झालेले पार्टिकल्स ॲब्सॉर्ब व्हायला लागतात आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये म्हणजे रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होऊन ते पार्टिकल्स जातात लिव्हरपर्यंत. लिव्हरमधून काही पार्टिकल्स जे आहेत ते तिथंच मेटाबोलाइज केले जातात आणि तिथून राहिलेले पार्टिकल जे आहेत ते आपल्या जे काही टार्गेट ऑर्गन असेल तिथंपर्यंत पोहोचतात थ्रू द ब्लड, म्हणजे ब्लडमधून ते आपले जे काही टार्गेट ऑर्गन असेल तिथं पोहोचतील. तर असा हा प्रवास असतो. आणि बायो अवेबिलिटी म्हणजे काय, तर एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तो ड्रग जेवढा तुम्ही घेतला आहे 100% 100 mg घेतला आहे तेवढा शेवटपर्यंत पोहोचेल का टार्गेट ऑर्गनपर्यंत, तर नाही. त्यातला काही ड्रग लिव्हरमध्ये, काही ड्रग इंटेस्टाईनमध्ये किंवा स्टमकमध्ये ॲब्सॉर्ब होऊन जाईल किंवा मेटाबोलाइज होऊन जाईल. तर तिथंच मेटाबोलाइज झाल्यामुळं राहिलेला जो काही ड्रग असतो तो त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचतो आणि ह्याला आपण म्हणतो बायो अवेबिलिटी. जसं की उदाहरण घेऊयात, आपण 100 mgची टॅबलेट आहे ती तुम्ही खाल्ली आणि त्यानंतर काय होतं, टॅबलेट स्टमकमध्ये गेली, स्टमकमध्ये डिझॉल्व्ह व्हायला चालू झाली, त्यातली 20%
स्टमक आणि इंटेस्टाईनमध्ये मेटाबोलाइज झाली, हे झाली मेटाबोलाइज झाली. त्यानंतर मग राहिलेली लिव्हरमध्ये एक 10% मेटाबोलाइज झाली. तर किती, एकूण 30% टॅबलेट आपली मेटाबोलाइज झालेली आहे ऑलरेडी, आणि राहिलेली मग 70% जी असेल ती आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये, म्हणजे ॲक्च्युली जो ऑर्गन जिथं इफेक्ट हवा आहे त्या ऑर्गनपर्यंत पोचणार आहे. तर त्या ड्रगची किंवा त्या टॅबलेटची अवेबिलिटी जी आहे ती 70% झाली. तर ह्यालाच म्हणतो आपण बायो अवेबिलिटी अँड इफिकेसी. तर ह्यावेळी काय होतं तर बघा, बायो अवेबिलिटी संदर्भात कॅप्सूल्स आर रेडिली डिझॉल्व इन द गॅस्ट्रिक ज्युसेस ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक फॉर रॅपिड कंटेंट रिलीज. तर हे जे आहेत हे बायो अवेबिलिटी जास्त देतात का, तर हे रॅपिडली म्हणजे फास्ट डिझॉल्व होतात, त्यामुळं जे काही त्याचा इफेक्ट आहे ती जास्त किंवा फास्ट देतात. नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग अँड फॉर्म्युलेशन बाबतचे ॲडव्हान्टेजेस. इकॉनॉमिक टू प्रोड्यूस, रिक्वायर मिनिमल एक्सिपियंट अँड लिटल कॉम्पॅक्शन प्रेशर. आता टॅबलेटच्या केसमध्ये किंवा इतर डोसेज फॉर्म्सच्या केसमध्ये भरपूर साऱ्या मशिनरी लागणार आहेत किंवा प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आहे का, तर त्यामध्ये एक्सिपियंट पण लागणार आहेत, मशिनरी पण भरपूर लागणार आहेत. तसंच जर का तुम्ही कॅप्सूलचं बघितलं तर त्यामध्ये काय आहेत, 2 शेल आहेत, त्यामध्ये एक्सिपियंट आणि ड्रग फिलअप करायचं आहे आणि थोडंसं प्रेशर दिलं की ही कॅप्सूल जी आहे ती तयार होणार आहे. तर हा एक ॲडव्हान्टेज राहतो ॲज कम्पेअर टू अदर डोसेज फॉर्म. अदर डोसेज फॉर्मला ही कॉस्ट जी असणार आहे ती वाढणार आहे प्रोडक्शनची. आणि नेक्स्ट आहे प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट लाईट ऑक्सिडेशन अँड डिग्रेडेशन. हे जे जिलॅटिन शेल असतं वरचं, तर ते काय होणार आहे, आतला जो काही ड्रग असेल त्याला प्रोटेक्ट करणार आहे फ्रॉम लाईट ऑक्सिडेशन आणि डिग्रेडेशन ह्या सगळ्या गोष्टींपासून. त्यानंतर टॅम्पर रेजिस्टंट अँड प्रोव्हाइड काउंटरफिट प्रोटेक्शन. तर टॅम्पर म्हणजे त्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीनं, पेशंटनं खाण्यापूर्वी कुठल्याही व्यक्तीनं हात लावला असेल किंवा काही त्याच्यामध्ये फेरफार केले असतील तर समजतात. कसं काय समजतं तर ही कॅप्सूल आधी ओपन करावी लागते. मग यातलं मटेरियल म्हणजे जे काय असेल ते, जो कोणी पर्सन असं करणार असेल तर ते मटेरियल कळतं की ही कॅप्सूल जी आहे ती ओपन केलेली आहे आधीच कोणीतरी, किंवा ते पॅकेट आहे ते ओपन केलेलं आहे. तर त्यामुळे ही टॅम्पर रेजिस्टंट आहे आणि समजतं जर का कोणी त्या गोष्टीबाबत छेडछाड केली असेल तर. तर हे झाले सगळे ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट बघूया डिसॲडव्हान्टेजेस. सगळ्यात आधी डिलिक्वेसेंट मटेरियल जर का आपण ह्यामध्ये भरलं कॅप्सूलमध्ये. डिलिक्वेसेंट मटेरियल म्हणजे काय, जे मटेरियल मॉइश्चर अब्सॉर्ब करतं बाहेरचं हवेतलं आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं. जर का हे मटेरियल डिलिक्वेसेंट भरलं ह्यामध्ये तर काय होणार आहे, आतलं जे काही सॉलिड डोसेज फॉर्म असेल तो सॉलिड डोस असेल तो कन्वर्ट होणार आहे लिक्विडमध्ये, आणि ज्यामुळे काय होणार आहे, कॅप्सूल हार्ड होणार आहे. आतल्या मटेरियलचा इफेक्ट ऑब्व्हियसली शेलवरती होणार आहे त्यामुळं. नेक्स्ट आहे इफ्लोरोसंट मटेरियल कॉजेस सॉफ्टनिंग अँड लिचिंग. जर का इफ्लोरोसंट मटेरियल ह्यामध्ये भरलं तर कॅप्सूल काय होणार आहे, सॉफ्ट आणि लिचिंग होणार आहे, ह्या म्हणजे गळू शकते. तर इफ्लोरोसंट म्हणजे काय, तर जे मटेरियल हे करतं, वॉटर लूज करतं, म्हणजेच त्यातलं जे काही वॉटर आहे ते बाहेर सोडणार आहे आणि मटेरियल स्वतः हार्ड होणार आहे. तर त्यामुळं काय होणार आहे, त्यातलं वॉटर जे आहे ते बाहेर पडल्यामुळे कॅप्सूल जी आहे ती सॉफ्ट होणार आहे आणि त्यामुळे ती गळायला पण लागू शकते, लिचिंग पण होऊ शकतं. तर आतलं मटेरियल आणि सोबत काय होणार आहे, आतलं जे काही मटेरियल असेल ते हार्ड होणार आहे. नेक्स्ट आहे हाय ॲक्वियस सोल्युबिलिटी मटेरियल. जर का भरलं तर काय होणार आहे, डिफिकल्ट टू इनकॉर्पोरेट ऑर अनसुटेबल. जर का हाय ॲक्वियस सोल्युबिलिटी असणारं मटेरियल म्हणजेच जे पटकन वॉटरमध्ये डिझॉल्व होतं असं मटेरियल जर का आपण ह्यामध्ये भरलं तर काय होणार आहे, बाहेर थोडं जरी पाणी लागलं त्याला तर ती डिझॉल्व होऊन जाणार आणि ते बाहेरच्या शेलवरती अफेक्ट करणार आहे. असं मटेरियल आपण त्या यामध्ये भरू शकत नाही कॅप्सूलमध्ये. तर हे झाले डिसॲडव्हान्टेजेस पहिले 3 इनर मटेरियलच्या बाबतीत. आतलं मटेरियल कोणत्या प्रकारचं असेल तर आपण यामध्ये भरू शकत नाही, त्यामुळे काय होऊ शकतं. फॉर्म्युलेशनच्या बाबतीत बघूया, हायली मॉइश्चर सेन्सिटिव्ह. हे जिलेटिन जे असतं कॅप्सूलचं शेल ते पटकन मॉइश्चर पकडतं. जरी तुम्ही हातात थोडा वेळ जरी ठेवलं हे शेल तरी पण तुम्हाला हाताला चिकट लागायला चालू होईल. तर ते एक डिसॲडव्हान्टेज आहे. सब्जेक्ट टू फर्स्ट पास इफेक्ट इन द लिव्हर. तर बऱ्याचदा
लिव्हरमध्येच ते मगाशी सांगितलं कसं कसं त्याचं प्रोसेस होते, म्हणजे जेव्हा तुम्ही हे सॉलिड डोसेज फॉर्म घेता ते कसे कसे प्रवास करतात, तर ते लिव्हरपर्यंत पोहोचल्यानंतर तिथंच सगळेचे सगळे मेटाबोलाइज किंवा मॅक्सिमम मेटाबोलायझेशन झालं की मग ब्लड स्ट्रीममध्ये म्हणजे रक्तात जायला ड्रगच शिल्लक राहणार नाही. तर हे पण होऊ शकतं की जास्तीत जास्त त्यातला ड्रग जो आहे तो लिव्हरमध्येच ॲब्सॉर्ब होऊन जाऊ शकतो. सोर्सिंग लिमिटेशन म्हणजेच काय, ह्याचा जो सोर्स आहे जिलेटिन बाहेरच्या शेलचा, त्याला लिमिट्स आहेत का, तर जिलेटिन हा जो आहे तो ट्रेडिशनली जे बोन्स असतात प्राण्यांचे किंवा ह्यांचे पिग्सचे स्किन असते किंवा काऊची जी स्किन असते तर ह्यांच्या स्किनपासून बनवली जाते, ज्यामुळं एकतर डायटरी रिस्ट्रिक्शन्स येणार आहेत, म्हणजे जे कोणी नॉनव्हेज खात नाहीत किंवा ज्यांना हे ऐकल्यानंतरच ते म्हणजे जे माहीत आहे त्यांना ते खाऊच वाटणार नाही आहे, तर हा एक डायटरी रिस्ट्रिक्शन येतो. नेक्स्ट आहे कॉस्ट प्रोफाईल. कम्पॅरेटिव्हली कॉस्टलियर दॅन सॉफ्ट कॅप्सूल्स अँड लिक्विड डोसेज फॉर्म. हार्ड कॅप्सूलच्या आहेत त्या सॉफ्ट कॅप्सूल आणि लिक्विड डोसेज फॉर्मच्या कंपॅरिझनमध्ये बनवायला थोड्या कॉस्टली जातात. तर हे झाले सगळे डिसॲडव्हान्टेजेस. अजून एक टाईप आहे बघा, आपण आतापर्यंत 2 बघितले, हार्ड जिलेटिन कॅप्सूल, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. त्या दोघींचे दोन्ही कॅप्सूलचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट टाईप जो आहे तो डिलेड रिलीज कॅप्सूल. डिलेड रिलीज कॅप्सूलची डेफिनेशन आधी बघूया, तिथं दिलेली आहे. ग्रॅन्युल्स ऑर द कॅप्सूल इटसेल्फ आर कोटेड टू रेजिस्ट रिलीजिंग द ड्रग इन द गॅस्ट्रिक फ्लुइड ऑफ द स्टमक. आता काय होणार आहे, हे जे काही ग्रॅन्युल्स असतील किंवा जे काही त्यातलं मटेरियल भरलेलं असेल त्या कॅप्सूलमध्ये किंवा कॅप्सूलची स्वतःची शेल, ह्याला वरून कोटिंग केलेलं असेल. जी स्मॉल इंटेस्टाईन किंवा लार्ज इंटेस्टाईन असते तिथं त्यांचं रिलीज व्हावा ड्रगचा, ह्यासाठी ते कोटिंग दिलेलं असतं. आता हे का दिलेलं असतं, तर इथं जे आहेत गॅस्ट्रिक ॲसिड असतात, तर ते त्यातच जर का ती ड्रग जी आहे ती जर का इनॅक्टिव्ह झाली किंवा ड्रग तिथंच मेटाबोलाइज झाली तर मग ती पुढं जाणार नाही आहे इंटेस्टाईनपर्यंत, इंटेस्टाईनमधून ब्लड स्ट्रीममध्ये पोचणार नाही आहे आणि तिथं तिची जी ॲक्शन असेल ती जे स्टमकमध्येच थांबणार आहे. तर हे थांबवण्यासाठी काय केलेलं असतं, तर ड्रगला कोटिंग केलेलं असतं प्लस कॅप्सूलला कोटिंग केलेलं असतं, जेणेकरून ती कॅप्सूल जी आहे ती इंटेस्टाईनमध्येच रिलीज होईल किंवा डिझॉल्व होईल. ह्यामागचा उद्देश काय आहे, क्लिनिकल रॅशनल म्हणजे उद्देश काय आहे, तर डिझाईन स्पेसिफिकली टू एलिवेट पोटेन्शियल प्रॉब्लेम्स ऑफ ड्रग इनॅक्टिवेशन बाय गॅस्ट्रिक ज्युसेस अँड गॅस्ट्रिक म्युकोसल इरिटेशन. तर एकतर गॅस्ट्रिक ॲसिडपासून त्या ड्रगचं प्रोटेक्शन करण्यासाठी जेणेकरून ती इंटेस्टाईनपर्यंत पोचावी कॅप्सूल, आणि दुसरं म्हणजे ह्या काही गॅस्ट्रिक लायनिंग असतं म्हणजे त्या स्टमकचं लायनिंग असेल तर त्या कॅप्सूलच्या मटेरियलपासून वाचवण्यासाठी, म्हणजे इरिटेशन होणार आहे इथं कॅप्सूल जास्त वेळ राहिली, इथंच ड्रग रिलीज झाला तर काय होणार आहे, ड्रग कधी कधी ह्या लायनिंगला इरिटेट करू शकतो, तिथं काहीतरी इन्फ्लामेशन वगैरे होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी हे अशा पद्धतीच्या कॅप्सूल्स बनवलेले असतात. एक्झाम्पल बघा, ओमेप्राझोल DR कॅप्सूल, नेक्सियम DR कॅप्सूल. नेक्स्ट आहे एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूल. आता एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूल म्हणजे काय, तर इथं बघा तुम्ही जर का इमेजमध्ये बघितलं ह्याच्यावरून समजेल तुम्हाला, इथं काय आहे कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे ड्रग किती आहे त्या कॅप्सूलमध्ये, आणि इकडं जे आहे ह्या ग्राफ जो आहे तो टाईम दिलेला आहे Tmax. आता जर का इथं 2 प्रकारच्या कॅप्सूल दाखवले आहेत, इथं स्टँडर्ड कॅप्सूल आहे बघा ही येलोमध्ये, आणि थोडी त्याच शेडमधला लाईट शेड आहे व्हाईट येलो असा, हा एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूलचं दाखवलेला आहे प्रोफाईल. तर बघा स्टँडर्ड कॅप्सूल म्हणजे रेग्युलर कॅप्सूल जी असते ती इथून चालू झाली डिझॉल्व व्हायला, इथं गेली पटकन इफेक्ट दाखवला आणि झाला इफेक्ट संपला. एक्सटेंडेड रिलीजच्या कॅप्सूलच्या केसमध्ये काय होतं बघा, इथून कॅप्सूल चालू झाली रिलीज व्हायला, हळूहळू ती शेवटपर्यंत जाते, म्हणजे कॅप्सूल जी आहे ती खूप उशिरापर्यंत Tmax बघा टाईम जे आहे ते खूप लांब खूप वेळासाठी ही ॲक्शन देत असते हळूहळू रिलीज होऊन. तर म्हणून ह्याला आपण म्हणतो एक्सटेंडेड रिलीज. पटकन इफेक्ट म्हणजे पटकन आहे तेवढी ॲब्सॉर्ब होऊन पटकन इफेक्ट दाखवत नाही, तर हळूहळू रिलीज होत राहते जास्त टाईमसाठी. तर डेफिनेशन काय आहे, फॉर्म्युलेटेड टू मेक द कंटेंट मेडिकामेंट अवेलेबल ओव्हर अन एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाईम फॉलोइंग इंजेक्शन. म्हणजेच खाल्ल्यानंतर भरपूर काळासाठी त्या ड्रगचा इफेक्ट राहावा ह्यासाठी या
एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूल्स बनवलेले असतात. एक्झाम्पल बघा, इंडोमिथॅसिन ER कॅप्सूल. नॉमेनक्लेचर इक्विव्हॅलन्स म्हणजेच ह्यांना अजून कुठली नावं आहेत, प्रोलॉंग्ड ॲक्शन कॅप्सूल, रिपीट ॲक्शन कॅप्सूल किंवा सस्टेन रिलीज कॅप्सूल अशीही या कॅप्सूलची नावं आहेत. तर हे झाला सगळा कॅप्सूलचा चॅप्टर आपला किंवा पॉईंट. तर एक्झामला तुम्हाला येऊ शकतो, कोणताही एखादा डोसेज फॉर्म एक्सप्लेन करा, त्यावेळी हा तुम्ही इझिली सांगू शकता. सगळ्यात आधी कॅप्सूल म्हणजे काय आपण बघूया. तर एकदा समरी. कॅप्सूल म्हणजे काय आपण बघितलं, ज्यामध्ये ड्रग जो आहे तो शेलमध्ये पॅक केलेला असतो. टाईप्स कोणत्या आहेत, सॉफ्ट जिलेटिन, हार्ड जिलेटिन कॅप्सूल, त्यानंतर एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूल आणि डिलेड रिलीज कॅप्सूल. हे 4 टाईप्स आहेत मेनली. आणि हार्ड आणि सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूलचा डिफरन्स पण विचारू शकतात, तो पण मी तुम्हाला सांगितलेला आहे काय आहे ते. प्लस डिलेड रिलीज का बनवली जाते आणि एक्सटेंडेड रिलीज कॅप्सूल का बनवली जाते. तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल कॅप्सूलचा. आणि यामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.